आता पुढची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळमधल्या दौऱ्यासंदर्भातली। मोदी नागपूरमधून यवतमाळकडे रवाना झालेले आहेत। पंतप्रधान थोड्याच वेळामध्ये यवतमाळमध्ये पोहोचतील। पंतप्रधान मोदी नागपूरमधून यवतमाळकडे रवाना झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावरून हेलिकॉप्टरने यवतमाळकडे रवाना झालेले आहेत। यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत। त्यांच्या या दौऱ्याची सगळीकडे चर्चा आहे, त्यासाठी मोठी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळकडे रवाना झालेले आहेत। नागपूर विमानतळावरून ते यवतमाळकडे हेलिकॉप्टर द्वारे रवाना झाले आहेत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, पंतप्रधान मोदी आता थोड्याच वेळामध्ये यवतमाळमध्ये पोहोचतील, कसा उत्साह, कशी तयारी आहे या ठिकाणी? अगदीच यवतमाळमध्ये जर बघितलं सकाळपासूनच सगळे लोकप्रतिनिधी मोठी तयारी करत आहे। जवळपास 3 लाख महिला या मेळाव्याला जमल्याचं चित्र सध्याला यवतमाळमध्ये पाहायला मिळत आहे। त्यासाठी तब्बल 2000 बसेस जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणाहून या महिलांना आणण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आलं होतं। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आताच नागपूर विमानतळावरनं थेट यवतमाळकडे हेलिकॉप्टरने रवाना झालेले आहे आणि त्या ठिकाणी महिलांना संबोधित करणार आहे। सोबतच यवतमाळ येथे विविध प्रकल्प, विकास काम, भूमिपूजन, लोकार्पण आणि उमेद महिला बचत गटाच्या महिलांना ते संबोधित करणार आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या योजनांचं वितरण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पडणार आहे। अजून त्याचबरोबर पंतप्रधान किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचं वितरण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा जो सोहळा आहे हा महत्वाचा मानला जातोय भाजपच्या दृष्टिकोनातून। कारण की 2014ची निवडणूक असेल, 2019ची निवडणूक असेल आणि त्याचबरोबर आता येणारी 2024ची निवडणूक असेल, त्या निवडणुकींच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यवतमाळ येथे सभा पार पडलेली आहे आणि या सभेमुळे नक्कीच वेळोवेळी भाजपला किंवा महायुतीला म्हणा मोठं यश जे आहे ते विदर्भातून या ठिकाणी मिळताना दिसून आलेलं आहे। त्यामुळे आज जवळपास 3 लाख महिला या ठिकाणी जमल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आणि एकंदरीत पूर्ण यवतमाळची सभा जी आहे ती भरगच्च अशी महिलांनी त्या ठिकाणी भरून सजलेली देखील दिसत आहे। त्यामुळे पंतप्रधान मोदी आज महिलांना नेमकं काय संबोधित करतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। तृप्ती, ज्ञानेश्वर, सामान्य लोकांसाठी आणि राजकीय दृष्टीने दोन्ही दृष्टीने हा दौरा अतिशय महत्वाचा आहे। धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।